आता एक महत्त्वाची बातमी आहे। देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाहीये। शनिवारी 51.8 लाखाहून अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण झालेलं आहे। पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला पसंती वाढलेली आहे। रोज ऑनलाईन बुकिंगचे प्रमाणही 98% इतकं नोंदवलं जात आहे। कमर्शियल गॅसचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेत 70% इतका आहे। एप्रिल महिन्यात 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित करण्यात आले आहेत। तर शनिवारी 51 लाखाहून अधिक घरगुती गॅसचं वितरण झालंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर एलपीजी गॅसचा तुटवडा गेले काही दिवस जाणवत होता आणि त्यानंतर आता ही दिलासादायक बातमी येते। निश्चितच जी माहिती पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे महत्वाच्या क्षेत्रांबाबत, त्यापैकी घरगुती गॅसच्या पुरवठ्यांबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे। त्याशिवाय एलपीजीची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 2100हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। त्यासह 310 एलपीजी वितरकांवर सरकारने दंडही आकारला आहे आणि 70 एलपीजी डिस्ट्रीब्युटर्सचे परवाने लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली गेलेली आहे। त्याशिवाय व्यावसायिक एलपीजीच्या संदर्भातही महत्वाची माहिती समोर येते, ती म्हणजे जवळपास एप्रिल महिना सुरू झाल्यापासून 5 किलोचे 19.44 लाखांहून अधिक एफटीएल सिलेंडर्स विकले गेलेत आणि त्यासह 5 किलोचे 82,000 एफटीएल सिलेंडर्स हे एकट्या शनिवारच्या दिवशी म्हणजे गेल्या आठवड्याच्या शेवटी विकले गेलेले आहेत। त्यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जो व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावर थोडंसं ताण पडला होता युद्ध सुरू झाल्यानंतर, तो देखील पूर्ववत होतोय आणि घरगुती एलपीजी सिलेंडर्सचा पुरवठाही सुरळीत सुरू आहे आणि विशेषतः मोठ्या प्रमाणावरती अनेक नागरिकांनी पीएनजी जो पाईप नॅचरल गॅस आहे त्यासाठी त्याचं कनेक्शन मिळवण्यासाठी सुद्धा अर्ज केल्याचं समोर आलं। धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर बातमीसाठी।